तर अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवार पुन्हा एकदा बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन होत असतानाच दुसरीकडे शरद पवार नीरा बागस गावात पोहोचले। त्यांनी यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करत नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली। अनेक वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला होता। तेव्हापासून दादाच बारामतीच्या समस्यांचं निराकरण करत होते। मात्र आता अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा बारामतीची सूत्र स्वतःच्या हाती घेतल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग। पवार कुटुंब एकीबद्दल ठरवणार असल्याची माहिती। अंतिम निर्णय मात्र शरद पवारच घेणार। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार 2च दिवसात ॲक्शनमध्ये। काळजावर दगड ठेवून पुन्हा लोकांच्या प्रश्नांसाठी सक्रिय। नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार मैदानात। राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेता निवडीकरता उद्या बैठक। सुनेत्रा पवारांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब। तासाभरात अंतिम निर्णय होणार, भुजबळांची माहिती। भाजपच्या शारदा खेडकर अकोल्याच्या महापौरपदी विराजमान, तर एमआयएम नगरसेवक तटस्थ राहिल्याने काँग्रेसचा तिळपापड। एमआयएम नगरसेवकांवर बांगड्या फेकल्याचा आरोप। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटेना। काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असूनही अंतर्गत वादाने भिजत गोंगड, तर आपल्याकडे मॅजिक फिगर असल्याचा भाजपचा दावा। ठाण्यामध्ये शिवसेनेचा शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर। भाजपचा उपमहापौर होणार। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे हर्षाली थविल सत्ता सिंहासनावर। उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले। मुंबईच्या निर्णयाची प्रतीक्षा। केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात फुकटच्या योजनांवर ताशेरे। लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे राज्यावर महसुली तुटीचा बोजा वाढल्याचं निरीक्षण। जिल्हा परिषद निवडणुका पुढे गेल्याचा शिक्षकांना फटका। निवडणूक ड्युटी टीईटी परीक्षा एकाच काळात आल्यामुळे गोंधळ। परीक्षा की ड्युटी, शिक्षकांसमोर पेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।